राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र हो, आता लोक म्हणतात आत्ता पेरायले कोणी जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये कोणी पेरायला. जानेवारीपासून तिळाची पेरणी चालू झाली, पण आपली पेरणी ही डिसेंबरच्या 16 डिसेंबरला पेरणी झाली. तिळाची शिंपडला आपण, कोणी पेरतात कोणी शिंपडतात, आपण शिंपडला तीळ 16 डिसेंबरला. हे वेस्टर्न 11 हे तीळ आपण शिंपडला. जवळपास आता याची हाईट झाली माझ्या कमरला हाईट झाली याची जवळपास 2.5 ते 3 फूट हाईट आहे. 3 फूट सरासरी 3 फूट हाईट आहे. आज या तिळाला बघा माल पद्धतशीर चालू झाला आहे. बघा माल, हे बघा फांदे, बघा माल वगैरे चालू झाला. हे आता हे पकडणं चालू झालं. फुल अवस्था भरपूर यायली. आता तर सुरुवात भरपूर झाली. लोकांचा उगवला आणि आपला फुलावर आला, अशी परिस्थिती आहे. मी जेव्हा शेतीमध्ये टाकतो कोणताही माल तर डेअरिंग करून टाकतो. असा विचार नाही करत की घाटा होईल, फायदा होईल, नुकसान होईल, काय होईल ते होईल, पुढे ते पाहता येते. मी ज्यावेळेस 16 डिसेंबरला तीळ टाकला त्यावेळेस कडाक्याची थंडी होती, भयानक थंडी होती. आणि त्यावेळेस मी म्हणलं चला गेलं म्हणून आपलं कसं राहते, डेअरिंग राहते. शेतकऱ्याच्या अंगी डेअरिंग असावी. शेतकरी सतत डेअरिंग करतो, डेअरिंग करून माल टाकतो. त्याच्या माल आणि डेअरिंग करण्यामध्ये जे फरक आहे हे असा आहे. हे तुमच्यासमोर दिसतं आहे. हे बघा, आता माझा अख्खा प्लॉट हे 2.5 एकरचा प्लॉट आहे. 2-2.5 एकरचा प्लॉट आहे तिळाचा. एक नंबर क्वालिटी आहे. कुठंच असं काही नाही आहे. कुठं कोकडा नाही, कुठले मावा नाही, तुडतुडे नाही, थ्रिप्स नाही, कसल्याच प्रकारचं काही नाही. कशामुळं मी याला फवारण्या किती घेतल्या, एक मोनोशिलची घेतली आणि डबल दुसरी आलिकाची घेतली, सोबत 1261 मात्र कंटिन्यू. ज्या आपल्याला तिळाला फवारणी करायची आहे ते 1261 टाकल्याशिवाय फवारणी करायची नाही. तिळाची वाढ चांगली होते, तिळाला फुटवे चांगले निघतात, फळधारणा चांगली होते. 1261चा तेवढा एक मोठा बेनिफिट आहे. आणि 1261नं फूल वगैरे तर चांगलं निघतेच. आता लास्टची फवारणी घेतो. आता हे या अवस्थेत आहे, कसं तरी फवारणी करता येते. अजून एवढ्या अवस्थेत गेल्याच्यानंतर फवारणी करता येत नाही. त्यासाठी अजून आता तुम्ही मसाल्याला कीटकनाशक मारते, काहीच गरज नाही आता कीटकनाशकची. आता फक्त एकच गरज आहे, ते फक्त 126100ची. आणि ह्याच्यासाठी मारायचं की अजून फूल वाढावं, अजून माल लागावं. हे बघा फांद्या वगैरे तर केल्याच्यानं, पण याला माल अजून भरपूर आणायचं जर असेल तर अजून एक वेळेस 1261 घ्यायचं, जेणेकरून मग फूल धारणा फांद्या वगैरे तर चालणारच. आणि जितकं जमल तितकं आता पाणी देऊ फवारणी करायची. बिना पाणी देता फवारणी करायची नाही. पाणी देऊन चांगली फवारणी करायची, व्यवस्थिशीर फवारणी करायची. रान चांगलं भिजून घ्यायचं, व्यवस्थिशीर भिजून घ्यायचं आणि फवारणी मारायची. मग पहा तुमच्या मालाचा रिझल्ट. आणि हे आपला वेस्टर्न 11 आहे आणि आपण 16 डिसेंबरला टाकला होता. आता मार्च चालू आहे. आता बघा क्वालिटी बघा, आज भयानक क्वालिटी. आणि कुठल्याही प्रकारचं कमी नाही. दन फुल आलं, असं सन फुल आहे मालाला, कुठंच काही नाही. आता कसं लईत लई 2 ते 3 पाण्यात येऊन जाते. जेवढा पाहिजे तेवढा माल लावून घ्यायचा, पुन्हा पाणी तोडून टाकायचं, बस. ठीक आहे मित्र, व्हिडिओ आवडला असेल आपला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये कसं वाटते काय ना नक्की सांगा.